चंदगड तालुक्यातील देवरवाडी प्रज्ञावंत संस्थेच्या वतीने गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न। सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान। सत्कार सोहळ्यासोबत रंगली उत्स्फूर्त रेकॉर्ड डान्स स्पर्धा। चंदगड तालुक्यातील देवरवाडी येथे प्रज्ञावंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला। ग्रामपंचायत पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमात पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कला आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्याला गौरवणे या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कांबळे यांनी सांगितले। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी मल्लनगौडा पाटील होते। कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक प.रा. पाटील, कोरोना काळात उल्लेखनीय सेवा देणारे डॉक्टर मनोज लक्ष्मण तरळे, सामाजिक कार्यकर्ते बसवराज रायाप्पा पुजारी, शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे विजय विठ्ठल कांबळे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक समितीचे नियंत्रित सदस्य संघर्ष मशनू प्रज्ञावंत, जनग्रामीण पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नागेंद्र जाधव, मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करणारे संदीप अर्जुन भोगन, कार्यतत्पर शिक्षक विनायक बाबू प्रधान, कॅप्टन तुकाराम यल्लाप्पा कांबळे, आरोग्य सेविका शुभांगी महेश गावडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कृष्णा जाधव, डॉक्टर निवृत्ती एम गुरव, चंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील आणि डॉल्फिन अँड डॉल्फिन कंपनीचे मालक आर.के. बाला यांचा शाल, श्रीफळ, चषक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव वैजनाथ कांबळे यांनी केले, तर प्रास्ताविक प्राध्यापक प्रकाश नाग यांनी सादर केले। विशेष आकर्षण असलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे सूत्रसंचालन ज्योतिबा गुरव यांनी केले। गुणवंत विद्यार्थ्यांपासून ते मान्यवरांपर्यंत सर्वांचा सन्मान करण्यात आल्याने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला। कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला, शिक्षक वर्ग, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि श्री वैजनाथ देवस्थान सल्लागार उपसमितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार संस्थेचे खजिनदार देवेंद्र कांबळे यांनी मानले। यशस्वी आयोजनासाठी एकनाथ कांबळे, प्राध्यापक सुरेश कांबळे आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले।